कटकारस्थान हा वर्ड जरासा माझ्या प्लॅनिंग. ओके, प्लॅनिंग. विजया खूप झोपते. हो, मला वेळ मिळाला की पटकन मी झोपून घेते. मी उभी राहूनही अशी झोपू शकते. ही माझी वेळ सवय आहे. मला त्याच्यामुळे बाहेर जायला जास्त आवडतं. म्हणजे आधी पण आवडायचं, मी तर फेरफटका मारतच असते सगळीकडे. तुमच्या लहान मुलांना तू खूप आवडतेस. तिच्यावरती खूप चांगले संस्कार तुमच्या सिरियल मार्फत होतात. ही डोळ्यातनं हसते. माझं तर होतं, मला लगेच कळतं की डोळ्यातनं हसते. की प्लीज. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कमळी मालिकेच्या सेटवर आज मी आली आहे आणि निमित्त आहे मकर संक्रांती आणि कमळी आणि लक्ष्मी निवासचा महासंगम. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त. तू कशी आहे? मस्त. कशी आहेस? खूप छान. नाईस. हाव यू? एकदम मस्त. तर महासंगम आहे खरं तर. किती एक्साइटमेंट आहे. नाही, खूप धमाल येते कारण दोन्ही मालिकांचे कलाकारच आम्ही म्हणजे अर्धे जण असे मित्रमैत्रिणी असल्यामुळे जास्त धमाल येते. म्हणजे त्यांच्यासोबत सीन्स करायलाही धमाल येते, प्लस जेवणाची वेळ किंवा फावला वेळ ज्याच्यात आम्ही तेव्हा गंमत सुरू आहे, मजा सुरू आहे. आणि त्यांचे कलाकार सगळे आमच्या सेटवरती आले तर आम्ही छान त्यांचं सगळं आधारातिथ्य वगैरे सगळं करतो आहे की ते छान कम्फर्टेबल फील व्हायला त्यांना असं ट्राय करतो आहे. प्लस इतका सुंदर असा अनुभव आम्हाला सगळ्यांनाच करताना येतो आहे कारण की दोन्हीकडच्या स्टोरीज मिळून एक स्टोरी घडती आहे. कारण हा महासंगम नाही, महासंग्राम आहे. यात बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत. प्रत्येक नात्यातलं एक वेगळं गणित उलगडणार आहे. प्रत्येक गोष्टीतून एक गोष्ट पुढे जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि आम्हाला शूट करतानाच इतकी मजा येते तर प्रेक्षकांना ते बघायलासुद्धा मजा येणार आहे. हा 1.5 तास होल्ड करून ठेवणार आहे प्रेक्षकांना. आमची एवढी खात्री आहे ह्या बाबतीत. 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत हा महासंगम असणार आहे. त्यामुळे खूप मजा येणार आहे बघायला सगळ्यांना. आणि अनिका, सीन्स खूप फन आहेत. खूप फन सीन्स. पण सीन्स फन असणार आहे, पण किती कटकारस्थान करायला रेडी आहेस तू? कटकारस्थान सुरूच आहे तिचे. कटकारस्थान सुरूच आहे. म्हणजे कटकारस्थान हा वर्ड जरासा माझ्या प्लॅनिंग. ओके, प्लॅनिंग. माझे प्लॅनिंग वगैरे काही ना काही चालूच असतात. कमळीला मी कसं काय त्रास देऊ शकते, त्यामुळे माझं सगळं चाललेलंच असतं. पण त्यातून ती हुशार असल्याने मला कायम हरवते, मी कायम हरते. पण तेवढ्याच ताकदीने पुन्हा मी काहीतरी स्ट्रॅटेजी करून पुन्हा येते. तर ते तुम्हाला बघायला मिळेलच, पण थोडं फन वेमध्ये मिळेल. नक्कीच. पण अनिका मालिकेत जरी काय म्हणू अशी विलन असली तरी सेटवरती फार गोड आहे ना. कारण आता लक्ष्मी निवास मधल्या सुद्धा सगळ्या अभिनेत्री तिचा फार लाड करताना, तिचे ऍक्सेंट वरून तिला गोड चिडवताना दिसल्या. तू ते कॅरेक्टर, ती स्वतः एक कॅरेक्टर असल्यामुळे तिला अनिका म्हणून फार असं एफर्ट्स घ्यायची गरज नाही. एफर्टलेसली होऊन जातं तिच्याकडून सगळ्याच गोष्टी. म्हणजे त्रास देणं ते तर नाही, पण ते जे कॅरेक्टर आहे, एक कॅरेक्टर म्हणून जे अनिका आहे ते ऑलरेडी केतकी आहे. त्याच्यामुळे त्रास देत नाही ती आम्हाला. पण बाकीच्या ज्या अनिकाचे जे गुण आहेत ते तिच्यात भरभरून आहेत. त्यामुळे ती आहे तशी एफर्टलेसली काम करते आमच्यासोबत. तू किती एन्जॉय करते सगळे तुला जे लाड करतात आणि थोडं चिडवतात सुद्धा ना. खूप एन्जॉय करते. म्हणजे मला फार आवडतं. अटेन्शन मिळतं. हू डझंट लव्ह अटेन्शन. बट मला फार आवडतं. उलटं म्हणजे फन येतं. म्हणजे मी सकाळी उठून रोज अशी असते की हां चला सेटवर. असं मला बऱ्याच सेटवर व्हायचं नाही, पण या सेटवर होतं टचवूड. खूप चांगले लोक असल्याने होतं आणि यांच्यासोबत काम करायला कायम वेगळीच एनर्जी असते आणि खूप फन वाटतं, मज्जाच येते. पण ना तुमच्या दोघींचा इंटरव्ह्यू मी केला आहे याआधी, पण सगळ्यात पहिल्या इंटरव्ह्यूबद्दल मी बोलेन. जेव्हा आपण शाळेमध्ये लॉन्च केलं होतं तेव्हा तुमची ओळख झाली होती, नुकतीच मैत्री झाली नसेल. तेव्हा एकमेकींबद्दल काय वाटलं होतं आणि आता छान मैत्री झाल्यावर एकमेकींबद्दल काय वाटतं? काही नाही, मुळातच दोघींची पात्र अशी आहेत की त्यांना दोघींना आम्हाला काम रोज डेली एकत्र जास्त सीन्स असल्यामुळे मला वाटतं ते ग्रॅज्युअली ग्रो होत गेलं. आणि आपण ऑब्व्हियसली कुठल्याही नवीन माणसाला असतो तेव्हा एक नॉर्मल इंटरॅक्शन असं, पण हळूहळू मला वाटतं ते सीन्समुळेच जास्त आम्हाला फायदा झाला. आमचे सतत सीन्स असल्यामुळे ते हळूहळू छान फुलत गेले दोघींचेही कॅरेक्टर्स आणि दोन्ही सीन्स करायलाही मग आम्हाला मजा येते करायला. तुला काही बोलायचं? नाही, तेच म्हणजे सुरुवातीला तर ओळख एवढी नसते, त्यामुळे आपण फार फॉर्मल फेजवर असतो. आता मी इन्फॉर्मल झालो आहे, कारण आता फुल इन्फॉर्मल झालं आहे. म्हणजे तेव्हा मजाक करायची तरी अशी मजाक. आता पूर्ण फुल असं फुल ऑन मजा करत, पूर्ण खेचताना पण फुल ऑन खेचलं. पण आता छान मैत्री झाली आहे म्हणून हा
प्रश्न विचारते की एखादी वियर्ड सवय एकमेकींची एखादी पोलखोल करायची असेल, सिक्रेट रिव्हील करायचं असेल तर काय कराल? काय एखादी वियर्ड सवय असेल किंवा काही. विजया खूप झोपते. हो, मला वेळ मिळाला की पटकन मी झोपून घेते. मी उभी राहूनही अशी झोपू शकते. ही माझी वेळ सवय आहे. तिची weird सवय. उभी राहून कसं काय झोपू शकतं कोणी? उभं राहून आपल्याला झोप म्हणजे मला तर झोप म्हणजे ना झोपेला जायला म्हणजे गेल्यावर 1 तासाने झोप लागते मला. आणि खूप असं कम्फर्ट पोझिशन मिळस्तवर वगैरे ती लागतच नाही. ही अशी झोपली आणि तेवढंच ॲक्शन म्हणजे ॲक्शन रोल असेल असं वाटतच नाही 1 मिनिट आधी झोपलेली व्यक्ती. ती एक ॲक्च्युली आहे. म्हणजे मी कुठेही झोपू शकते. टचवूड मला खूप चांगली गोष्ट आहे. मला फार प्रिय आहे माझी झोप. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल मी बसते. म्हणून तर ते ॲक्च्युली काय होतं, प्रॉपर झोपायला वेळ मिळत नाही. पण जिथे त्याचा फायदा करून घ्यायचा, पटकन आपल्याला वेळ 5 मिनिटं उभ्या झोपून घ्यायचा पटकन. आणि अशी झोप नाही की मी ती साधी झोप असते. मी प्रॉपर डीप स्लीपमध्ये जाऊन येते 5 मिनिटात. या लेवलची झोपू शकते मी. इतकीची वियर्ड सवय, अशी वियर्ड नाही वियर्ड. ती ॲक्च्युली वियर्ड आहे. त्याच्यामुळे तिच्या सवयी सगळ्या वियर्डच अशा मानू शकतो आपण. तुम्ही एक दिवस प्रेक्षकांनी, मला वाटतं एक प्रेक्षकांनी एक दिवस आमच्या सेटवर यावा आणि मग त्यांना कळेल की केतकी काय वियर्ड आहे. गोड आहे केतकी. पण आता कौतुक करा एकमेकींचं एक काहीतरी. केतकी खूप गोड आहे. गोड म्हणजे ती छान एनर्जी पसरवते सेटवर आणि कायम स्पोर्टिंगली घेते सगळ्या गोष्टी. त्यामुळे शी इज व्हेरी स्मार्ट इनफ की त्या गोष्टी ती सांभाळून काम करते. मला तर तिचं डेडिकेशनच आवडतं. कमाल डेडिकेशन आहे. म्हणजे सुट्ट्या नाही दिला तरी तेवढंच डेडिकेशनमध्ये वर्क. केवढं म्हणजे हेक्टिक काम असेल तरी तेवढंच डेडिकेशनमध्ये. कधीही डेडिकेशन इज ऑलवेज देअर. ऑलवेज प्रत्येक सीनच्या वेळेस तेवढ्याच डेडिकेशन येणं आणि ते म्हणजे सतत ते वाचणं आणि खूप फोकस्ड अँड डेडिकेशन. आणि मालिकेला खूप प्रेम मिळतंय, म्हणजे खूपच प्रेम मिळतंय. तुमच्या कॅरेक्टर्सना खूप प्रेम मिळतंय आणि खूप कौतुक येतंय प्रेक्षकांकडून. तर तुम्ही जेव्हा बाहेर जाता वगैरे तेव्हा तुम्हाला नक्कीच ओळखत असतील कमळी आणि काही आहे एखादी घटना प्रसंग प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यासाठी? कायम ओळखतात आणि खूप छान वाटतं. इनफॅक्ट मला त्याच्यामुळे बाहेर जायला जास्त आवडतं. म्हणजे आधी पण आवडायचं, मी तर फेरेफटका मारतच असते सगळीकडे, पण आता ओळखायला लागल्यावर अजून जास्त आवडतं. आणि मास्कमध्ये पण लोक ओळखतात तेव्हा तर अजून मजा येते की अरे बापरे, तुम्ही एवढं नोटीस करता की मास्कमध्ये डोळ्यांवरून ओळखतात. हो. आणि एक दिवशी तर लोकलमध्ये तेच मी मास्कमध्ये होती आणि मला एक आजी आल्या, बोला अय्या अनिका, आणि त्यांची नात होती सोबत. मग तिला बोलायला लागली तुझी अनिका. मग मी मास्क ती छोटी होती तर तिने एवढं ओळखलं नाही. मी मास्क काढला तसं तिचं रिॲक्शन असं होतं. ते इतकं स्वीट रिॲक्शन होतं. इट मेड माय डे. आणि मला एवढं स्वीट वाटलं की त्यांनी मास्कमध्ये ओळखलं आणि मग त्यांनी बोललं की आम्ही तिला घरी अनिका बोलवतो कारण की ती तुझी खूप मोठी फॅन आहे, ती तुझं सगळं कॉपी करायचं बघते. तर ते एवढं स्वीट होतं. ती स्वतः मुळात एवढी सुंदर होती मुलगी आणि ती एवढी सुंदर मुलगी माझं कॉपी करायचं बघते. खूप छान वाटलेलं. मी मला हे सांगायला या निमित्ताने खूप आवडेल की आमच्या मालिकेचा वर्ग, ऑडियन्सचा जो वर्ग आहे तो सगळा आहे. त्यामुळे लहान ते लहान, म्हणजे मला वाटतं एक कळतं वय, मला वाटतं 1-2 वर्ष असेल कळतं वय आपल्याला होतं. तर ते 2 वर्षाच्या मुलांपासून ते आजी आजोबा 80-90 जी काय वय असेल त्यांचे, त्या सगळ्या कॅटेगरीमधले आमचा प्रेक्षक वर्ग आहे. आणि त्यामुळे मला जास्त कौतुकास्पद ह्या गोष्टीचं वाटतं की लहान मुलं इतकी चंचल असतात. त्यांना कुठल्या गोष्टीचं अट्रॅक्शन देणं किंवा त्यांचं एका गोष्टीकडे अटेंटिव्ह त्यांना राहणंच खूप मोठा टास्क असतो आपल्यासाठी. त्यातून ते आपली मालिका बघतायत आणि आपल्या मालिकेद्वारा त्यांच्यावर काहीतरी संस्कार घडतात. ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. कारण की मला इतक्या आया भेटतात आणि त्यांचं किंवा DMs पण माझे पूर्ण भरलेले ह्याच्यानेच असतात की आमच्या लहान मुलांना तू खूप आवडतेस, तिच्यावरती खूप चांगले संस्कार तुमच्या सिरियल मार्फत होतात. ती मला इतकी गोष्ट खूप छान वाटते आणि ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी छान पण आहे जी आमच्या प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे ती आम्ही छान पद्धतीने पेलवतोय आणि ह्याचा खूप छान फिलिंग आहे की लहान मुलांना जर आपण अट्रॅक्ट करू शकलो तर म्हणजे इट इज अ बिग डील. जिंकलोपेक्षा इट इज
इज अ बिग डील फॉर अस. छान फील होतं. नक्कीच. आणि काय म्हणू, खूप छान छान सीन होतात मालिकेत. म्हणजे तू विजयाला ती लँग्वेज नाही आहे जी कमळीला आहे, किंवा इतक्या गोड मुलीला सारखं चिडायचं, डोळे मोठे करायचे, तोंड वाकडं करायचे. कधीतरी फुटत असाल ना सीनमध्ये, असं काही घडलंय का? होतं. म्हणजे सेक्सच्या आधी आम्हाला असं थांबलं 2 मिनिटं थांबण्याची कंट्रोलच नाही होती. किंवा ना कधी कधी काय होतं, डोळ्यांना जरी तो काहीतरी घडलं असेल त्याच्या आधी, आणि जेव्हा आम्ही सीन करायला जातो तेव्हा असं करते, ही डोळ्यातनं हसते. माझं तर होतं, मला लगेच कळतं की डोळ्यातनं हसते. म्हणजे की प्लीज थांबूया 5 मिनिटं घेतो आणि आम्ही. माझं तर खूपच होतं, कारण की माझे सीन्स आजकाल फनीच निघून येतात. सगळ्या सीनमध्ये मी तुम्ही जर बघितलं असेल, माझं कॅरेक्टर फार विनोदी होत चाललं. तर सगळ्या सीनमध्ये आता सुद्धा टेस्टी मोमोज, मी काल ते बोलताना इतकी हसत होते. आता तुम्ही आमचा महासंगमवाला तो सीन बघाल, संक्रांतवाला, यमी मोमोज, टेस्टी मोमोज, आय लव्ह मोमोज, एवढं फनी होतं. म्हणजे ते बोलतानाच मी आधी खूप हसले, आणि मग फायनली टेक झाला, आणि त्यात मी तर सतत हसत असते. त्यामुळे फार होतं आमचं तर हसी मजाक खूप. आणि म्हणून प्रेक्षकांना ते जास्त पाहायला मजा येते. आता मोमोजवरून मला आठवलं, तुम्ही स्टॉल लावले, मोदकचा स्टॉल आणि मोमोजचा स्टॉल. पण रिअल आयुष्यामध्ये जर एखादा स्टॉल लावायचा असेल कुठल्या तरी एक्झिबिशनमध्ये वगैरे, तर विजया म्हणून आणि केतकी म्हणून कसला स्टॉल लावायला आवडेल? कपडे, फॅशन, कपडे, क्लोथ्स, नो दिस सेकंड थॉट पण नाही, मी कपडेच करेन, कारण की मला फॅशन स्वतःच्याच खूप आवडतं. कपड्यांचा स्टॉल. नाही स्टॉल लावायचा असेल तरी कधी पण मी कपड्यांचाच लावेन, आणि ते पण असे फॅशनेबल क्लोथ्स. मला वाटते मी कुठलं तरी खाद्यपदार्थाचंच मला, म्हणजे स्पेसिफिक नाही, पण खाण्याचाच कुठला तरी स्टॉल लावेल. कपड्याचा लावेल, आणि खूप स्वस्त, खूप गर्दी होईल आणि तुमच्या स्टॉल. येस. आय होप स्वस्त पण विकेन मी. नक्की. काय सांगाल जाता परीक्षा? जाता मी हेच सांगेन की 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत लक्ष्मी निवास आणि कमळी या 2 मालिकांचा महासंगम घडत आहे. आणि त्या महासंगममध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत, बरीच नाती उलगडणार आहेत. त्यांच्या पात्रांच्या आयुष्यात काय घडतंय, परत आमच्या पात्रांच्या आयुष्यात काय घडणार, आणि दोन्ही मिळून एक छान स्टोरी घडणार आहे. आणि एक पॉवर पॅक असे एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा 1.5 तास मला वाटतं तुम्ही प्रेक्षक म्हणून एकदम होल्ड असणार आहात. आम्हाला करतानाच इतकी मजा येते, तर पाहायला विसरू नका. 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत कमळी आणि लक्ष्मी निवास या 2 मालिकांचा महासंगम फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच आणि Thank you. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.